धावा झालेल्या असताना 36 धावांचा टार्गेट दिलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सिद्धेश, तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विशाल घरत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश. चला चेंडूला सुरुवात होते, उत्तरार्धाला सुरुवात होते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चेंडूला दिशा दिले, चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पार, येतोय खणखणीत विशाल घरतचा चौकार. डीजे. चला पहिल्या चेंडूवरती एक चांगला समाचार घेतलेला. अगदी सिद्धेशच्या हातून जसा चेंडू निघाला तसा मात्र शरीराचा वेध घेणारा होता, मात्र त्याला चांगली दिशा दिली. आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना उपसभापती आपण पाहतोय. आणि लगातार दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो विशाल यांच्या बॅटमधून येतोय खणखणीत. याचा थोडासा विचार केला जाईल काय आहे नक्की. यस, त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक असतात आपण सर्वांनी मात्र याची सुद्धा काळजी घ्यायची आहे की नक्की काय घडते. षटकार असेल चौकार असेल, मात्र नक्की आपण सर्वांनी लगेच निर्णय मात्र द्यायचा आहे. वायरला लागून जरी चेंडू गेला, बाहेर गेला तर मात्र षटकार असेल, आतमध्ये राहिला तर मात्र जे काही निर्णय असेल, जर आतमध्ये पडून जर चौकार गेला तर चौकार आतमध्ये अडवला, आणि जर काही जेवढ्या धावा असतील तेवढ्या. वायरला जरी चेंडू लागला तरी नोंद घ्या, बाहेर चेंडू डायरेक्टली जर गेला तर मात्र षटकार घोषित केला जाईल. आणि या वेळेला आपण विशाल घरत यांच्याकडून षटकार आला होता, आणि तदनंतर मात्र चेंडू जाते दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, सीमारेषा पार, येतोय KPL चौकार. धन्यवाद डीजे. चला गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा सिद्धेश टू विशाल. आता मात्र चेंडूला दिशा दिली, चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल केला. आपण पाहिलं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना, मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच परी लाईव्हच्या माध्यमातून परी इव्हेंट एक नितेश पाटील यांचं नाव आपण पाहतोय. नवसे गावातील अगदी तरुणपणीचं उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं पदार्पण केलं, चांगलं या ठिकाणी आपण पाहतो. अगदी नितेश यांचं नाव घेतलं आणि विशाल घरत यांच्या बॅटमधून षटकार येताना 6 धावा. धन्यवाद डीजे. आपण पाहतो नितेश पाटील परी इव्हेंटचे प्रोप्रायटर, आणि त्यांच्याच माध्यमातून परी लाईव्हचं प्रो प्ले या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय एक कॅमेरा नितेश पाटील आणि उमेश भगत यांच्याकडून आपल्याला ह्या KPL साठी प्राप्त झालेला आहे, आणि 4K मध्ये हे सर्व आपण पाहतोय. आणि या वेळेला काय घडलंय, विशाल सारख्या मोहऱ्याला आपल्याला बाहेर पाठवता आलं असतं, मात्र या ठिकाणी जीवनदान मिळते. पहिलं षटक संपते, पंच नरेश किनी या ठिकाणी घोषित करतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय 21. पहिलं षटक अगदी विचार करण्यासारखा आयकॉन खेळाडू सिद्धेशला मात्र नक्कीच विचार करावा लागेल, कारण निर्धारित 4 षटकांमध्ये 36चं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा बहाल केलेल्या आहेत. विशेष कौतुक करावं लागेल विशाल घरत, अगदी विशाल कामगिरी करताना आपल्या संघासाठी, कारण श्रीराम स्पोर्ट्सचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय विशाल घरत. चला दुसरं षटक या ठिकाणी स्वतः देवा तरे गोलंदाजी मार्कवरती येताना आपण पाहतोय. चला आता मात्र चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावा हव्यात त्या 15. 18 चेंडू 15 धावा. KPL पर्व 5 हा पहिलाच सामना आपण पाहतोय.
श्रीराम स्पोर्ट्स वर्सेस प्रियल वॉरियर्स. अगदी पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतल्यानंतर अगदी आव्हान अगदी सोपं करून ठेवले. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळले, चेंडूला पाठवले लेग साइडला. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना पाहतो दुसरी घेतली जाईल काय, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता, अगदी पाठीमागे फिरवलं दोन्ही बॅटरला. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना 22-22. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू दिशा दिले, क्षेत्ररक्षक खाली आहे, परंतु वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत निलेशच्या बॅटमधून चौका. चला पुनश्च एकदा आपण पाहतो एक चौकारानंतर थोडस विचार विमर्श करावा लागेल. देवातरे यांना पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला पाठवले क्षेत्ररक्षक खाली, इथे सुद्धा चुकी होते. बघा थोडस दडपण आहे आणि या दडपणाचा म्हणजे द्विधा मनस्थिती होत असते, काय करू, जेल होईल की नाही. आणि या द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं दोन्ही बॅटरला जीवदान मिळताना निलेश यांना सुद्धा जीवदान मिळते, विशाल घरत यांना सुद्धा जीवदान मिळते. आणि यानंतर आपण धावसंख्या मात्र पाहतोय 27. पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, खूपच बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी मात्र घोषित करतायत अवांतर धाव. 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय देवा. 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड. इथे आपण बघतोय विशालच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 34, 34 धावा. 3 षटकार आतापर्यंत विशालच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळते, ज्यासाठी विशाल ओळखला जातो. तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खानिवडे प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये करताना विशाल घरत आपल्याला बघायला मिळतोय. सुपर बॅटिंग, अप्रतिम. पुन्हा एकदा देवा. या वेळेला आपण बघतोय चेंडूला खेळलंय शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव परिपूर्ण केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35, 35. स्कोर इज लेवल. 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ एका बाजूने आपण बघतोय फलंदाजी करताना, तर दुसऱ्या बाजूने प्रियल वॉरियर्स संघ थोडासा बॅकफुटवर आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये 35 धावा केल्या होत्या आणि त्याच्या उत्तरादाखल आपण बघतोय तर 5 चेंडूमध्ये 1.5 षटकांचा खेळ होतोय आणि ते दुसऱ्या षटकामध्ये विजय संपादन केलेला आहे तो श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाने. करूया त्यांचं आपण अभिनंदन. आणि लगेच मी विनंती करेन बिग बॉस आणि मारुती फायटर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला बिग बॉस आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, तर मारुती फायटर्स आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. चला या इनिंग ब्रेक मध्ये आदरणीय सन्माननीय खानिवडे गावातील सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान जितेंद्र तरे, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावात. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम रुपये 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच जितेंद्र तरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा यथोचित सन्मान होताना. वेलकम तात्या. अगदी लाडाने प्रेमाने सर्वजण त्यांना तात्या म्हणतात. तात्या म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय या खानिवडे गावातून. सामाजिक कार्यामध्ये अगदी हिरिरीने पुढे घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व, त्यांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतोय. आणि लगेच मारुती फायटर्स आणि बिग बॉस यांनी मात्र लगेच सज्ज राहायचंय. डीजे
चला धन्यवाद धन्यवाद डीजे. चला मॅन ऑफ द मॅच पहिला सामना आपण पाहिला श्रीराम स्पोर्ट्स वर्सेस प्रियल वॉरियर्स आणि या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय आयकॉन खेळाडू श्रीराम स्पोर्ट्सचा विशाल घरत. 9 चेंडू मध्ये 29 धावा आणि एक षटक त्यांनी हाताळलं आणि त्या एका षटकामध्ये 7 धावा ज्यांनी दिल्या असा विशाल घरत यांना सन्मानित केलं जाईल. प्रणव दिनेश परेड यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी मेडल देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. नंतर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्राप्त झालेले कुशल अनिल भोईर यांच्याकडून तसेच एक टोपी सुनील घरत चापल आणि रजित तरे बबल्या यांच्याकडून टोपी प्राप्त झालेले तसेच 1.25 लिटर थम्सअप सुद्धा प्राप्त झाले. कुमारी धनस्वी प्रमोद पाटील राहणार बेलवडी किनीपाडा यांच्याकडून थम्सअप. तर जे साहित्य आता उपलब्ध आहे ते देऊन मात्र सन्मानित केलं जाईल. ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅच आता प्राप्त होईल विशालने मात्र लक्षात ठेवायचं आहे जे साहित्य तुला आता मिळणार नाहीये ते मात्र घेण्यासाठी जेव्हा प्राप्त होईल तेव्हा मात्र मंचावरती यायचं आहे. चला विशाल आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहात कारण विशाल अगदी मागचा फॉर्म जसा होता मागच्या वर्षीचा फॉर्म गेल्या वर्षी ज्या प्रकारे विशालची खेळी झाली होती तोच अबाधित ठेवत मात्र या पुढच्या वर्षी पर्व 5व्या मध्ये सुद्धा त्याच प्रकारची आपण खेळी पाहिली. विशालच्या माध्यमातून विशाल यांना सन्मानित केलं जाईल. मी आमंत्रित करतो आजचे उद्घाटक सन्मान्य दिनेशजी परेड साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच च पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे विशाल घरत. एक टोपी मेडल टी शर्ट आणि 1.25 लिटर थम्सअप. चला 12वा खेळाडू पाठवायचा आहे दोन्ही संघाचा बिग बॉस मारुती फायटर्स. चला मारुती फायटर्स आपला एक खेळाडू मात्र पाठवायचा आहे. बिग बॉसचा खेळाडू या ठिकाणी कल्पेश कुठे गेलास. एक बिग बॉसचा 12वा खेळाडू आणि मारुती फायटर्सचा या कारण नावं आपण परिचित असलो तरी ह्या पूर्ण ग्रुप ग्रामपंचायतीची प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे सर्वांचीच नावं आमच्यापर्यंत नाही आहेत. मारुती फायटर्सचे ओपनर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कल्पेश घाटाळ स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय कल्पेश घाटाळ. तर नॉन स्ट्राइक एंड वरती कुणाल नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती बिग बॉस संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रसाद उर्फ घाट्या. यस सर्व एक खानिवडे गाव म्हटलं ना की इथे नावाला नाही तोटा. अगदी खूप बारसं एकेका व्यक्तीचं खूप वेळा बारसं या खानिवडे गावामध्ये होते. चला पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय. चेंडू हवेत असताना आजच्या दिवसातील तिसरा झेल या ठिकाणी सुटताना पाहतोय कारण मागच्या मॅच मध्ये आपण 2 झेल सुटताना पाहिले आणि ह्या मॅच मध्ये अगदी पहिल्याच चेंडूवरती जीवनदान मिळते कल्पेश घाटाळ यांना आणि ह्या मोबदल्यामध्ये मात्र 1 धाव अर्जित केली. श्री गणेशा केला मुहूर्त चांगला झालाय मारुती फायटर्स संघाचा. या खानिवडे प्रीमियर लीगचे एक वैशिष्ट्य आहे ओनर जे आहेत जे संघ मालक आहेत ते संघ मालक आपल्या संघाच्या विरुद्ध खेळताना सुद्धा आपण पाहणार आहोत. हे वैशिष्ट्य असतं आणि खेळ हा खेळाप्रमाणे सादर करतात कारण मागच्या वेळेला आम्ही पाहिलं होतं की प्रसाद जे आता गोलंदाजी मार्क वरती आहेत त्यांच्याकडे झेल आला होता. तो जर झेल घेतला त्यांनी तर त्यांची स्वतःची टीम बाहेर होणार होती आणि त्याने तो झेल टिपला होता आणि स्वतःच्या टीमला बाजूला केलं होतं. चालणार या वेळेला आपण पाहिलं कुणालच्या बॅटमधून येतो चेंडू जातोय सीमारेषा पार येईल खणखणीत चौकार.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या मात्र आपण पाहतोय फायटर 5 बिनबाद 5. चला रिक्षा लगेच बाजूला घ्या कारण मॅच या ठिकाणी सुरू आहे. कुमार आतापर्यंत पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यांच्या दुसऱ्या चेंडूवरती कुणाल कुडू यांच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार आला. ऑफ साईडला अगदी चांगल्या पद्धतीने दिशा दिली चेंडूला आणि चौकार प्राप्त करून घेतलाय असा कुणाल कुडू. आतापर्यंत आपण गॅरेजमध्ये कुणाल कुडूची कामगिरी पाहिली. यावेळेला मात्र क्रिकेटच्या मैदानावरती चेंडू काहीसा समजला नाही. चेंडू जातोय बिंदी गेंद डॉट चेंडू. या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. पुढचा चेंडू कुणाल. या वेळेला सुद्धा चेंडू हवेत. पुन्हा एकदा मग पाहतोय आपण चेंडू विसावला नाही. या ठिकाणी काय होते नक्की, सूर्य आडवा येतोय की नक्की काय घडते हे समजण्याच्या तरी सध्या पलीकडे आहे. कारण 4 झेल या ठिकाणी आणि 4ही झेल अगदी अवाक्यात होते, अगदी सहज घेता आले असते असे. अगदी दुसरा सामना सुरू आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये 4 झेल सुटतायत एकूण. एकंदर या KPL पर्व 5च्या निमित्ताने आपण पाहतोय. चला पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रसाद सामना करत कल्पेश घाटाल. या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दीपेश कुडू घोषित करतायत अवांतर धाव. खराब चेंडू यानी या खराब चेंडूने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 7. टोटल 12 संघ आपण ह्या KPLच्या पर्व 5 मध्ये पाहत आहोत. पुढचा चेंडू प्रसाद यांचा. यावेळेला चेंडूला पाठवले सेफ झोन मध्ये. चेंडू येईल अवधूतला चकवा देत चेंडू जातोय सीमारेषा पार. येईल यांचा चौकार. चला अजूनही पहिलं षटक पहिल्या षटकातील आतापर्यंत काही चेंडू समाप्त झाले. पुढचा चेंडू ऑफ साइडला चेंडूला दिशा दिली. चेंडू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रक्षण आपण पाहतो पिंटू यांच्या माध्यमातून चांगलं रक्षण होताना पाहिलं. 1 धाव मात्र अर्जित केली गेली. या एका षटक समाप्त होताना 12 धावा. चला या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले जाते. एक चांगले फोटो काढला जातोय. मायखोपचं एक रत्न आपण पाहतोय. अमर पाटील तसेच बाडोली मनोज पाटील आणि मी स्वतः परेश कुडू. चला दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती मिस्टर विराज. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दुसरा षटक पहिला चेंडू. या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. पिंटू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू काहीसा समजला नाही. अजून एक झेल या ठिकाणी सुटतोय. म्हणजे अजून झेल घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. आजच्या दिवसातली झेल घेण्याची अजून प्रक्रिया सुरू नाही झाली. कोण घेईल पहिला झेल. हा एक झेल मागच्या वेळेला घेतला होता श्रीराम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या वेळेला मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाताना पाहतोय 14. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र या ठिकाणी खेळून झाला. पुढचा चेंडू विराज यांचा. कल्पेशने मात्र चेंडूला पाठवले पुन्हा एकदा पिंट्याच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने चेंडू जाताना या वेळेला मात्र 1 धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय मारुती फायटर्स 16.
आपण दोन गटामध्ये हा संपूर्ण थरार पाहणार आहोत. ए आणि बी गटामध्ये हे सामने खेळवले जातील. पहिल्या गटातला सामना आपण मागच्या वेळेला पाहिला होता बघा. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक पिंटू थोडासा विचार करतोय, जसं पिंटू फेविकॉल प्रमाणे उभा आहे, कारण तो जिथे जातोय ना तिथे चेंडू येते. चेंडू पिंटूच्या प्रेमात पडला आहे. पिंटूला आता थोडासा विचार करावा लागेल, काय करू, कुठे जाऊ, कारण मी जिथे तिथे चेंडू. आता मात्र आपण बी गटातील सामना पाहतोय. मारुती फायटर्स वर्सेस बिग बॉस. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्कोर बोर्ड आपण पाहतोय 20 सॉरी माफ करा 20. या वेळेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत, नो मॅन्स लँड होईल, निर्जन स्थळी चेंडू येतो. यावेळेला प्रसादने मात्र एक चांगली फेकी पाहिली. 2 धावा मात्र काही अडवू शकलेले नाही. 2 धावेने धावसंख्या आता मात्र पोचताना आपण पाहतोय 22. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 1.4 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे आणि 1.4 षटकानंतर 22 धावा. पुन्हा एकदा विराज. यावेळेला कल्पेश यांनी चेंडूला पाठवले, कव्हरच्या वरून येईल, 1 बाउन्स, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. यस, आता मात्र जसं जसं सूर्य वरती येत जाईल तसं तसं मात्र रंगत वाढेल. पुढचा चेंडू विराज यांचा. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 26. अगदी सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळला जातोय. एक जसा बॉल आला ब्लॉक होलच्या दिशेने तशा प्रकारे मात्र खेळी केली. कल्पेश यांनी मागच्या चेंडूवरती चौकार खेचलेला असताना यावेळेला मात्र एक सन्मानजनक आपण पाहिलं, सन्मान दिला गेला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. मारुती फायटर्स 27. आतापर्यंत आपण पहिला सामना पाहिला होता, 36 धावांचं टार्गेट दिलं होतं. अगदी 1 हँडेड विशाल घरत यांची खेळी पाहिली आणि त्यानंतर मात्र अगदी दुसऱ्या षटकातच हा सामना आपल्या खिशामध्ये घातला गेला. त्यानंतर मात्र थोडासा विचार करावा लागेल बिग बॉसला, विचार करावा लागेल मारुती फायटर्सला, कारण जर ह्या पिचमध्ये टिकायचं असेल तर खेळपट्टी आपण पाहतोय ही खेळपट्टी फलंदाजीसाठी प्रेमात पडणारी आहे. त्यामुळे षटकागणिक कमीत कमी 11 ते 12 धावा कशा येतील याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे 50+ स्कोर असेल तर आपण म्हणू शकतो की हा सन्मानजनक स्कोर असेल आणि त्याच 50+ पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात मारुती फायटर्सचे दोन्ही बॅटर कल्पेश आणि कुणाल. आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. चला हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. आता मात्र अनुभवाने सिद्ध असलेला दीपक घरत गोलंदाजी मार्क वरती, ज्याचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे, अनेक सामने ज्याने गोलंदाजीच्या तसेच फलंदाजीच्या माध्यमातून खानवड्याच्या बाजूने झुकवलेले आहेत, तोच आपण पाहतोय दीपक घरत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू, तिसरा षटक. यावेळेस चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेरचा चेंडू, विकेट किपरला काही समजलेला नाही आणि बॅटला कडा लागून मात्र चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे जाताना आपण पाहिला आणि 1 धाव मात्र अर्जित झाली. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र 28. जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं मात्र रंगत या KPL ला येत राहते. अवधूतला थोडस पुढे घेतलं जाते कारण एक युवा खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक अवधूतकडे पाहिलं जातं. पुढचा चेंडू, यावेळेला डाव्या हस्तीच्या बाहेरचा चेंडू, पंच दीपेश कोडू घोषित करतायत अवांतर धाव. खराब चेंडू. बघा, जसं जसं तुमचं एक चेंडू जसं खराब होत जाईल तसं मात्र दडपण हे वाढत जातं. दीपक यांचा पुढचा चेंडू, आता मात्र चेंडूला पाठवले, अवधूतला चकवा देत चेंडू जाईल सीमारेषेकडे. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं प्रसाद यांचं क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी मिळाली, प्राप्त झाली कुणाल कुडूला. 1 धाव मिळते मारुती फायटर्सला. या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहतोय 30. पुढचा चेंडू, दीपक घरत.
सामना करेल कल्पेश घाटाल. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जीवाच्या अगदी झेल घेण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतलं की नाही. चेंडू पासून मी साधारणतः 4 ते 5 दूर असू शकेन आणि त्याच वेळेला निर्णय घेतला नाही. मला हा चेंडू फक्त क्षेत्ररक्षण करायचं आहे, अडवायचा आहे आणि पाठवायचा आहे. आणि या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण होताना 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे दीपक घरत यांचं. फुल टॉस चेंडू, जैसी गेंद वैसा नतीजा. चेंडूला पाठवले आर पार, षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. चला यानंतरचा सामना असेल जिजाऊ फायटर्स आणि जिजाऊ टायगर्स आणि संघर्ष वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र या ठिकाणी मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे. लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुढचा चेंडू दीपक घरत उर्फ पोषा. सामना करेल कल्पेश घाटाळ. या वेळेला मात्र सुंदर चेंडू, थोडस फसवलेला आहे. बॅटरला थोडा विचार करायला लावलेला, कारण मागच्या वेळचा चेंडू जसा हातातून निघाला तसा फुलटॉस मध्ये तो परावर्तित झाला. त्यावेळेला एक चांगला समाचार घेतला, तदनंतर मात्र एक विचार विमर्श करून चांगलं कमबॅक केलंय दीपक घरत यांनी. म्हणूनच म्हणतो ना की अनुभवाची खाण आहे दीपक घरत यांच्याकडे. या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी नाही. अलगद हातामध्ये जसा झेल दिला तसा त्याने तो टिपला आणि पाठवले कल्पेश घाटाळ यांना मैदानाच्या बाहेर. ऐकूया डीजेला. धन्यवाद. चला, कृपेश यांनी अप्रतिम एक झेल घेतला, कल्पेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर झेल घेतल्यानंतर मात्र कृपेश आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्क वरती. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन सामना करेल कुणाल कुडू. या वेळेला सुंदर चेंडू हाताळला गेलाय कृपेशच्या माध्यमातून. 22च्या रूपाने एक धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावेने स्कोरबोर्ड वाढताना पाहतोय 39. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 50+ जाण्याचा नक्कीच विचार केला असेल मारुती फायटर्स संघाने. रामदास लेदर क्रिकेटचा सुद्धा ज्याला अनुभव आहे. यावेळेला आपण राहुल पांडे यांना पाहतो अगदी टी शर्ट, डॉन गल्लीचं टी शर्ट घालून. आणि याच वेळेला मात्र रामदास, ज्याला लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, त्याच रामदासच्या बॅटमधून येताना लेग साइडला खणखणीत षटकार. चला, आता आपण पाहतो कृपेश यांचं षटक मार्गस्थ असताना संघातील शेवटचं षटक. आणि यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, खणखणीत रामदास यांचा बॅक टू बॅक षटकार.
धन्यवाद डीजे. या वेळेला मात्र स्कोर 50 क्रॉस करताना आपण पाहतोय. 51 धावा. जे मनात होतं, जे ठरवलं होतं की पहिली फलंदाजीला सामोरं जायचं आहे, तर पहिली फलंदाजी करताना या सकाळच्या 17 मध्ये किती धावा करायच्या 50चं टार्गेट ठेवलं होतं, ते मात्र पार करताना अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवले. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. येईल वन बाउन्स चौकार. चला, जिजाऊ टायगर्स आणि संघर्ष वॉरियर्स या संघनायक धन्यवाद डीजे. या वेळेला कृपेश यांनी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं, मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा विचार विमर्श करायला लागेल, कारण धावसंख्या 55 वरती असताना अपील जोरदार. आणि यस, या ठिकाणी असं अपील झालं तसं मात्र खेळाडू वृत्ती दाखवली गेली रामदास कडून, आणि रामदासची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना पाहतोय. रामदास जाईल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी कोण येईल मैदानात, तत्पूर्वी ऐकूया संगीत डीजे. चला, शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅटर मैदानात सज्ज झालाय, आणि या वेळेला मात्र लेट टू लेट बट अप टू डेट निर्धाव चेंडूचे सांगता पहिला हाफ मात्र संपुष्टात येतोय. या पहिल्या हाफ मध्ये स्कोर आपण पाहतोय 55 आणि 56 टार्गेट दिलेला आहे. बिग बॉस, अगदी अनुभवांची खाण असलेला संपूर्ण संघ पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, जिजाऊ टायगर्स आपण यायचं आहे. संघर्ष वॉरियर्स या ठिकाणी प्रतिनिधी टॉस करण्यासाठी आलेले आहेत. दिलीप पाटील एक आगरी समालोचक आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतो. नक्कीच सध्या ते मॅच मध्ये असतील. मॅच झाल्यानंतर हॅलो आमच्याशी जोडले जातील. साहेब, ग्रामपंचायत खानवडीचे विद्यमान सदस्य दयानंद घरत आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, संघर्ष वॉरियर्स जिजाऊ टायगर्स. सन्मान मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला असणार आहे KPL आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे 2025. त्यामुळे आपल्याला छाप काटा म्हणायचा नाहीये. KPL किंवा 2025. जिजाऊ टायगर्स कॉल करेल. KPL आणि यस टायगर्स या ठिकाणी. हॅलो, जिजाऊ टायगर्स
टॉस जिंकताना आपण पाहतोय. अनिकेत हॅलो मान्यवर हॅलो मान्यवरांचे धन्यवाद. आणि जिजाऊ टायगर्स आपण मात्र अगदी हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि दिलीप पाटील आपले ओपनर बॅटर मात्र लगेच मैदानात पाठवायचे आहेत. सातचे खेळ संपुष्टात आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये केपीएल पर्व 5 चे विद्यमान अध्यक्ष उमेश घरत यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक अनुभवाची खाण आहे उमेशकडे आणि उमेशची एक वैशिष्ट्य आहे ते ओपनर बॅटर म्हणून असतात. पण यावेळेला बिग बॉसच्या माध्यमातून खेळताना मात्र 1 डाऊनला आलेले आहेत. नक्कीच प्रमोट केलं जाते, युवा खेळाडूंना पुढे पाठवलं जाते. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा खाली आणि यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी नाही, डक वरती जावं लागेल. यस गोल्डन यांनी कॅच घेतलेला आहे, पंकज कुडी यांनी कॅच घेतला आणि गोल्डन डक वरती जात आहेत उमेश घरत. धन्यवाद डीजे. अगदी मैत्रीपूर्ण खेळी चालू आहे बघा. केपीएल चे विद्यमान अध्यक्ष उमेश घरत डक वरती जात आहेत आणि कोणी झेल घेतलाय, केपीएल चे उपाध्यक्ष पंकज कुडू. म्हणजे अध्यक्षांना अगदी 0 वरती बाद करण्यामध्ये यश आले उपाध्यक्षांना. ही चढाओढ जशी राजकीय क्षेत्रामध्ये असते तशीच अगदी आनंदाने अगदी आपण या क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा पाहतोय. आणि कल्पेश घाटालचं कौतुक करावं लागेल. हॅट्रिक कल्पेश घाटाल आपण हॅट्रिक वरती पाहतोय. ही पहिली हॅट्रिक साध्य केली जाईल काय पर्व 5 मधली. MH01 AH 8285 गाडी जरा मध्ये आहे, जरा बाजूला घ्या. चला कल्पेश ऑन हॅट्रिक वरती आहे कल्पेश घाटाल. पुलचा चेंडू
कल्पेश यांसाठी खूप महत्वाचा आहे, संघासाठी महत्वाचा आहे, बिग बॉस साठी सुद्धा महत्वाचा आहे. यावेळेला क्षेत्ररक्षकाला अगदी उलकावणी देत चेंडूला पाठवले सीमारेषेच्या दिशेने. निर्णय काय मात्र लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. यस वैतिक मला वाटतं एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वैतिकचं नाव असेल. यस गोल्डन पंकज कुडू यांनी अप्रतिम झेल घेतला आणि दिलीप पाटील या ठिकाणी सांगतात की तुमचे बॅनर नक्कीच लावले जातील. पुढचा चेंडू या ठिकाणी सेफ झोन मध्ये चेंडू येत असताना चौकार, वन बाउन्स चौकार. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं 5 चेंडूंचा खेळ होताना 12 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. गोल्डन यासाठी मात्र भरपूर बक्षीस लागलं होतं बिरवाडीच्या मैदानावर आणि हात वर करायला आम्ही सांगितलं, कारण गोल्डन नक्की आहे तरी कोण. तर हाच तो गोल्डन ज्याने आज प्रतिम झेल घेतला आणि खरोखरच प्रेक्षकांची मन केली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला डाव्या हाताचा फलंदाज हलक्या हाताने चेंडूला ढकललं गेलं. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची भर नाही. पहिलं षटक संपलंय आणि 12 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर होताना घेतोय आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत ना खानिवडे प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे. तर धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. काय जबरदस्त अप्रतिम खेळ होताना खानिवडे प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम सिस्टमॅटिकली नियोजन आपल्याला बघायला मिळते. आयोजन करणं खूप सोपी गोष्ट असते, परंतु त्या गोष्टीचं नियोजन करणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि ती कठीण गोष्ट सोपी करताना आपल्याला हे खानिवडेचे ग्रामस्थ बघायला मिळतात. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर 18 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज जगदीश येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी, राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार झालाय जगदीश आणि स्ट्राईकला आहे अवधूत. मोठे फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेटनेच मारा करतोय, परंतु फलंदाज सुद्धा त्याच दिशेने उभा आहे. यावेळेला सुरेख फटका लॉंग ऑफला खेळलाय. एक धाव, वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 13 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 119 सध्या लाईव्ह बघतायत ही स्पर्धा. त्या श्रोत्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मध्येच हा आकडा 140च्या वर गेला होता. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र खेळला गेलाय आणि एक अप्रतिम झेल घेताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 या धावसंख्येवर गडी क्रमांक बाद होतोय. तिसरा घेतोय एक छोटीशी
हे आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज एक सायकलच्या रूपाने सुद्धा बक्षीस प्राप्त होणार आहे. एन्जॉय ग्रुप आणि भक्ती मोटर्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल मिळालेली आहे. नक्कीच आता मात्र खेळ प्रत्येकाचा या ठिकाणी नक्कीच उंचावेल आणि मैदानाच्या बाहेर व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय नितीनजी वामन तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी उमेशजी घरात आपणास विनंती करतो की उमेश घरात हे चला एक सर्पमित्र आपण पाहतोय उमेश घरत यांना विनंती असेल की आपण सन्माननीय नितीनजी तरे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय नितीनजी तरे साहेब यांचं शुभ सन्मान या ठिकाणी मंचावरती होताना आपण पाहतोय. वेलकम सर. आपल्या खानिवडे प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान होताना आपण पाहतोय. उमेश घरत एक उत्कृष्ट सर्पमित्र तसेच विशाल घरत यांना सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच ची थंडा थम्सअप 1.25 लिटरचा थम्सअप देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत. कारण थंड्याची बॉटल थंड करत ठेवली होती. आता 2 ते 3 बॉटल आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. नक्कीच त्या मॅन ऑफ द मॅच साठी दिल्या जातील. चला ऐकूया आपण मनोज पाटील यांना काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 समीर गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवर धावबाद केलं गेलं दीपक घरत याला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिंकेश बघायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडवर अवधूत आपल्याला बघायला मिळतोय. अवधूतला स्ट्राईकला आणलं आणि तो अट्टहास अवधूतचा होता तो कशा पद्धतीने असेल हे बघणं महत्त्वाचं असेल. एक पाय जमिनीवर टेकून चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 11 चेंडू विजयासाठी 35 धावा मारुती फायटर्स या संघाला. 10 चेंडू आणि 10 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर काय जबरदस्त चेंडूला मात्र ओळखलं होतं. शॉर्ट लेनचा चेंडू येईल जागा बनवली होती. उजव्याष्टीच्या बाहेर आला आणि फ्लिक केलं चेंडूला डीप मिड विकेटच्या वरून. 6 धावा. षटकार येतोय आणि षटकारानंतर मात्र इरादे स्पष्ट केलेले आहेत. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. दीपक घरतला बाद केलं आणि ह्याचंच उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. या आधीच्या चेंडूवर 2 धावा आणि आता अवधूतने षटकार मारलेला आहे. म्हणजे सामन्यामध्ये अजूनपर्यंत आहेत मारुती फायटर्स. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलेला आहे ते बिग बॉसच्या खेळाडूंना. या षटकारानंतर आपल्या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. मिस्टर अवधूत छोटा पॅक बडा धमाका. उंची जरी लहान असली कमी असली तरी मात्र माफ करा बिग बॉस हा फलंदाजी करणारा संघ आहे. तर मारुती फायटर्सच्या खेळाडूंना मात्र भाग पाडलं होतं इथे की आपण थोडीशी टीम मीटिंग करा या षटकारानंतर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अवधूत. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र क्षेत्ररक्षण केला जातोय आणि अवधूतच्या बॅटमधून 1 धाव येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाते 28 रन्स. आता विजयासाठी 8 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धावांचं लक्ष समोर आहे. 8 चेंडू 28 धावा. समीर या षटकामध्ये एखाद मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग बघायला मिळेल. 8 मध्ये 28. खानिवडे प्रीमियर लीगचं पर्व 3रं आणि 3ऱ्या पर्वामध्ये आपण बघितलं तर दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. एकच धाव मिळेल. इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली अवधूतने कारण एक षटकार आलाय. इरादे स्पष्ट केलेले आहेत. बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह बघायला मिळते आणि जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये असता वर्ष 5वं आहे हे खानिवडे प्रीमियर लीगचं आणि 5व्या पर्वामध्ये आपण बघितलं तर 12 संघ तब्बल सहभागी झालेले आहेत. मागच्या वर्षात सुद्धा 12 संघ होते आणि या वेळेला आपण बघितलं तर अवधूत इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळलंय. इथे झेल सुटलेला आहे. हा झेल किती महत्त्वाचा असेल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. येणारे 6 चेंडू असतील आणि अमर पाटील आम्हाला दर्शवतात की विजयासाठी
26 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू 26 धावा, 4 षटकारांची गरज आहे या 6 चेंडूमध्ये. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. खानिवडे प्रीमियर लीग पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आम्ही खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रापासून जे श्रोते जोडले गेलेत प्रो प्लेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून बघतायत श्रोते सकाळच्या सत्रापासून. खानिवडे ग्रामस्थ असतील, आगरी समाज बांधव असतील, या पंचक्रोशीतील इतर खेळाडू असतील, मात्र पूर्णपणे आपण बघतोय या स्पर्धेवर वॉच ठेवून आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेश किणी, जान टेन एंटरप्राइजेस बहाडोली यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघतोय या वेळेला एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर आत्ता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण बघितलं तर पिंकेशला बाद केलं जातंय. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. राहुल सावंत यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. राहुल सावंत अप्रतिम असं व्यक्तिमत्व. मंगलदाची गरज साहेब हे माखण्याचे गृहस्थ आहेत, माखणे गावचं अनमोल रत्न, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा खानिवडे प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्यांनी एक सूचना केलेली आहे की दिलीप पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल का खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर मंगलदाची गरज साहेब नक्कीच यानंतर त्यांची मॅच आहे, त्यामुळे ती मॅच झाल्यानंतर आपण दिलीप पाटील यांचा आवाज ऐकूया. अवधूतसाठी आविष्कारची गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद आविष्कारची गरज साहेब. खानिवडे प्रीमियर लीगची क्रेज हळूहळू वाढत चाललेली आहे. या पंचक्रोशीमध्ये आगरी समाजाचा विचार केला तर या चर्चेची, या स्पर्धेची चर्चा असते खानिवडे प्रीमियर लीगची. आणि आज आपण बघतोय बहाडोलीवरून असतील, माखण्यावरून असतील, या स्पर्धेला मात्र लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत. चांगला चेंडू होता, गुड बॉलिंग, सुरेख गोलंदाजी करताना. बघा युट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स येतात की तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 31-31. अप्रतिम अप्रतिम, काय जबरदस्त गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सोहिल तन्वीरचा खूप मोठा फॅन आहे, ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि थोडीशी ऍक्शन सुद्धा तशाच पद्धतीची आपल्याला बघायला मिळते. या वेळेला आपण बघितलं तर हात ज्या अँगलने फिरतोय, फलंदाजाला थोडासा बीट करतोय इथे गोलंदाज. जे आर्म ऍक्शन आपल्याला बघायला मिळते पूर्णपणे मात्र सोहिल तन्वीरला फॉलो करताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. वैतिक अप्रतिम, कौतुक करावं लागेल वैतिकचं सुद्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघितले तर एश लागली होती, चेंडू निघून जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 36 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि विजयासाठी आपण बघितलं तर 19 धावांचं लक्ष समोर असेल. 20 माफ करा, तर 20 धावा, एक चेंडू. सामना पूर्णपणे आपण बघितला तर एका बाजूने झुकताना बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघितलं तर डॉट बॉलने मात्र ह्या चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. इथे मारुती फायटर्स हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. करूया त्यांचं अभिनंदन. आणि नेक्स्ट मॅचकडे आपण वळणार आहोत. तर यानंतर होणारा सामना असेल